खरीप 2024 आणि रब्बी 2024च्या पीक विम्याबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी 25% अग्रिम पीक विमा मिळाला आहे, तसेच काही ठिकाणी पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांना आता अतिरिक्त पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा कॅल्क्युलेट झालेला नव्हता किंवा काही महसूल मंडळे सुरुवातीला पात्र ठरली नव्हती, अशा ठिकाणी देखील आता नव्याने कॅल्क्युलेशन करून लाभ देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. मित्रांनो, खरीप 2024मध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या भागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून 25% अग्रिम पीक विमा देण्यात आला होता. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000, 5,000 आणि 8,000 किंवा त्याप्रमाणे अग्रिम रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या अंतिम कॅल्क्युलेशनमध्ये काही भागांमध्ये नुकसानीची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत जास्त आढळून आली आहे. काही भागांमध्ये 60%, 65%, 70%, 80% तर काही ठिकाणी 90% नुकसान दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम पीक विम्याची रक्कम आधी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त ठरत असेल तर आधी मिळालेली अग्रिम रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्यांच्या अंतिम कॅल्क्युलेशननुसार 30,000 रुपये पीक विमा मंजूर झाला आणि त्याला यापूर्वी 4,000 रुपये अग्रिम मिळाले असतील तर ते 4,000 रुपये वजा करून उर्वरित रक्कम देण्यात येईल. त्याचप्रमाणे पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून यापूर्वी काही रक्कम मिळाली असेल तर ती रक्कमसुद्धा अंतिम रकमेतून वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल. या प्रक्रियेमध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास 116 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाटपाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यासोबतच जालना, बुलढाणा, हिंगोली, परभणी, वाशिम आणि इतर संबंधित जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळू शकतो. फक्त खरीपच नाही तर रब्बी 2024च्या पीक विम्यामध्येही काही पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी नव्याने कॅल्क्युलेशन आणि लाभ देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही शेतकऱ्यांना अत्यंत कमी पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून पूरक अनुदानाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम देण्याची तरतूद आहे. ज्या महसूल मंडळामध्ये 70%पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आले आहे त्या ठिकाणी पीक विमा महसूल मंडळामध्ये पीक विमा कंपन्यांकडून राज्य शासनाकडे पूरक अनुदानाची मागणी केली जाऊ शकते. हे पूरक अनुदान उपलब्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित रक्कम जमा केली जाईल. मित्रांनो, काही शेतकऱ्यांना त्याचा पीक विम्याची रक्कम पोर्टलवर दिसत होती आणि नंतर काही ठिकाणी ती रक्कम शून्य किंवा बदललेली दिसत आहे. त्यामुळे पोर्टलवरील कॅल्क्युलेशनमध्ये पुढील काळामध्ये अपडेट होण्याची शक्यता आहे. अंतिम नुकसान कॅल्क्युलेशननुसार शेतकऱ्याला आणखी रक्कम मिळणे बाकी असेल तर ती तफावत अपडेट झाल्यानंतर खात्यावर जमा केली जाऊ शकते. ही रक्कम 1,000, 10,000, 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त देखील असू शकते. मात्र प्रत्यक्ष रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पीक क्षेत्रफळ, नुकसान टक्केवारी आणि अंतिम कॅल्क्युलेशननुसार वेगवेगळी असेल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले पीक विमा दावा एकदा नक्की चेक करा. तुमचा दावा मंजूर आहे का, किती रक्कम मिळणार आहे किंवा बॅलन्स क्लेम अमाऊंट दिसत आहे का, हे संबंधित PMFBY पोर्टलवर लॉग इन करून चेक करू शकता. जर तुमच्या खात्यामध्ये किंवा पोर्टलवर बॅलन्स क्लेम अमाऊंट दिसत असेल तर संबंधित तफावतीची रक्कम मिळण्याची प्रक्रिया होऊ शकते. मात्र मित्रांनो, अंतिम रक्कम आणि जमा होण्याची तारीख ही संबंधित कॅल्क्युलेशन, शासनाचा निधी आणि विमा कंपनीच्या वितरण प्रक्रियेवर अवलंबून असेल. त्यामुळे पीक विम्याबाबत पुढील अधिकृत अपडेट आणि पैसे जमा होण्याची माहिती मिळताच आपण ती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल की बघा, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.